तुम्ही फॉलो नसतील करत नियम तर मग पेनल्टीला सामोरी जावं लागेल. मॅचला इथून सुरुवात होते. येस उत्कर्ष, मी म्हणत होतो एक लढत होती आणि मी युसुफ सरांना सुद्धा सांगितलं की नुकताच छावा हा मूवी रिलीज झाला आणि त्या मूवीमध्ये एक डायलॉग आपल्याला पाहायला मिळाला की मन के जीते जीत है मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. आणि श्रेयससाठी मी एवढंच सांगू इच्छितो की एक कडवी लढत दिली त्याने ध्रुव 11 सातपाटी संघाकडून. श्रेयसला मी सांगेल तू भोर का एक पहिला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. काय खेळी केली श्रेयसने आणि फायनल मध्ये पोहोचवलंय ध्रुव 11 सातपाटी संघाला. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं श्रेयसनं जो खेळ केला त्या खेळाची प्रशंसा शब्द कमी पडतील. ज्या पद्धतीने ज्याने खेळ केला सामन्याला अत्यंत महत्त्व घेऊन आला तो. मॅच खूप लांब होता, 7 मध्ये 18 होते. त्यावेळेला वादळ आलं मैदानाच्या आतमध्ये, त्याचं नाव होतं श्रेयस. नक्कीच नक्कीच. दरम्यान या स्पर्धेतील शेवटचा सामना पाहायला मिळतोय, फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना. याच साठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. होते मॅचला सुरुवात. पहिला चेंडू अवधूत कामतचा. पहिला चेंडू आकुटप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक श्रेयस देव. मागच्या मॅचचा हिरो पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 धाव. सुरुवात महत्वाची होती. एका धाव्याने इथे आत्मविश्वासाने धावसंख्येला सुरुवात केली आणि धावसंख्या फलकावरती. आता इथे आपण तपासून पाहिली तर 1 बॉल 1 रन. मॅचला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत. एका बाजूला हरिकेश मेहर 40+चा एक जबरदस्त संघ तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. पहिलाच बॉल अवधूतचा. अवधूतच्या पहिल्याच बॉलवरती केला आक्रमण. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. 4 रन. चुकी झाली गोलंदाजाकडून. आकुटप्प्याचा चेंडू होता आणि समोर उभा टाकला होता 40+चा लेजेंडरी खेळाडू हरिकेश. चुकीला माफी नाहीये उत्कर्ष. फायनलचा सामना आहे. समोर एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला ओळखला आणि समोर टोलावला. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आलाय हरिकेश नावाचा ब्रँडेड चौकार. 4. चांगला फटका. मी म्हणेन त्या फटक्यामध्ये त्यांनी फक्त इनफिल्ड क्लिअर केली. त्यांना माहिती होतं पॉवर प्लेचं षटक चालू आहे. ज्या अनुषंगानं आले आणि अतिशय सुंदर पद्धतीने तो फटका खेळला. पुढचा बॉल. आणि आता मात्र चेंडू हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक तैनात आहे. कमबॅक होईल का? तर येस येस येस. उच्छळी दांडी संघाला लागलेला मोठा 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 हादरा. हरिकेश बॅक टू पवेलियन. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती आणि 5 वरती 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या अंतिम सामना. साहेब चषकाचं अगदी सुंदर असं आयोजन नियोजन आणि त्या आयोजनाचा मात्र आजचा अंतिम आणि अस्ताचा निरोपाचा दिवस. जिथे आपण पाहतात फायनलचा मॅच. गोलंदाज अवधूत कामतनं एका चौकारानंतर कमबॅक केलं. उत्तर दिलं प्रतिस्पर्धी फलंदाजाला. आता नवीन फलंदाज दाखल झालेत अनिल बाणे. यावेळेला आपण पाहतात कल्पेश आलेत. अनिल बाणे नसतील ते. एक्स्ट्रा खेळाडू हा तुमचा सुजाण असावा ज्याचं वयवर्ष 18 असावं. आणि इथे आपण पाहतात हरकत नाही. धावसंख्या फलकावरती आहेत ते म्हणजेच 5. डॉट बॉल आलाय. येस नक्कीच. एक चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं अवधूत कामतला माहिती आणि त्याने कमबॅक करून दाखवलंय फायनलच्या सामन्यात. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. कल्पेश नावाचा ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. मात्र धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. 4 चेंडूंचा माफ करा 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. एक चौकार ज्यामध्ये होता तरी देखील 6 धावा. यालाच तर म्हणतात ना संघाचा इकॉनॉमिकल गोलंदाज. नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा याचं उत्तम प्रात्यक्षिक कोणाकडे आहे तर अवधूत कामत त्याचं उत्तर आहे. ज्यानं अगदी याही वेळेला शेवटचा बॉल खोलातला टाकला. थोड्याशा चुका झाल्या तिथे अभिजित यांच्याकडनं आणि चुकीला नाही माफी.
सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. पापणी लवते ना लवते दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन इथे परिपूर्ण झाल्या. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर खऱ्या अर्थानं मृण्मय भाई आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजेच 8 वरती. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि डीजे नंतर दुसऱ्या षटकाची कहाणी. आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. धन्यवाद धन्यवाद डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. ध्रुव 11 सातपाटी संघाच्या वतीने दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमृत. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली होती अमृतने. पहिला चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेटचा मारा. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडूला खेळून काढलं कव्हर रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक येतोय मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 40+ चे सर्व खेळाडू आणि काय रनिंग करतायत उत्कर्ष. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कोणी सांगणार नाही की ते 40+ चे खेळाडू आहेत. 40+ च्या खेळाडूंचं हेच असतं डिसिप्लिन आणि समर्पण. या 2 गोष्टी 40+ चं क्रिकेट अगदी मन लावून ते खेळत असतात. आज युवांचा विचार केला तर युवा भरकटलेत मोबाईलमध्ये. 40+ चे खेळाडू जिथे रिटायरमेंटचे दिवस आले त्यावेळेला ते मैदानाच्या आतमध्ये येऊन चांगली कामगिरी करतात. हे 40+ चं वैशिष्ट्य राहिलं. पुढचा बॉल यावेळेला कल्पेश ठाकूर बॉलला स्टीअर केलं. गली पॉईंटचे खेळाडू त्या बॉलला फील्ड करतील. मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 11 रन. सुरुवात मी म्हणेन संत आहे हरकत नाही. 40+ चे खेळाडू वेळ बदलायला वेळ लागणार नाही ज्या पद्धतीने त्यांना माहिती आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे उत्कर्ष. आणि बघूया पुन्हा एकदा मैदानात अमृत. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र वेगावर स्वार अमृत पाहायला मिळाला. फलंदाज मिथुनला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्थिरावलेली 11 धावांवर. पॉवर प्लेचं षटक ज्या वेळेला चालू असतं ना त्यावेळेला तुमच्याकडे 20 रन तरी पूर्ण असायला हव्यात. हरकत नाही एक धक्का लागल्या परंतु इथून 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये मोठा स्ट्रोक येईल का या वेळेला. पंचांचे दोन्ही हात बंदिस्त राहिलेत. मिथुन पागदरे अगदी आपसुकतेने पाहतात पंचांकडे की व्हाईट बॉल मिळेल का. पंचांनी सांगितलं की नाही मिळणार. तो बॉल तुम्ही जर तपासून पाहिला तर अगदी वाईडिश यॉर्कर पद्धतीनं डाव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल आणि तदनंतर खोलवरची लाईन अनप्लेएबल. तिथे बॉलला लेप केला आणि तो बॉल डॉट देखील आला. एकीकडे अनुभव एकीकडे सळसळतं रक्त. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. मिथुन नावाचा ब्रँडेड फटका चेंडूला सरळ फेकून दिलाय. पॉइंट सीमारेषा पार. येतोय चौकार 4. मराठी बाना होते आनंदी गे साहेब. ठाण्याचा मराठी बाना होते आनंदी गे साहेब. थँक्यू सो मच. ऑन दी टोस खेळले बघा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं क्रीजचा योग्य वापर केला. बॅकफुटला आले. बॅकफुट नंतर खऱ्या अर्थानं बॅकफुट पॉइंटला क्लिअर करणारा खूप चांगला फटका. धावसंख्या 15. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज पुन्हा तयार. याही वेळेला बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. श्रेयस मागच्या मॅचचे हिरो. काय फलंदाजी केली या पट्ट्यानं. त्या फलंदाजीचा उल्लेख या मॅचमध्ये का होतोय तर तुम्ही केलेलं कार्य हे अनेक वर्ष आठवणीत राहावं लागतं. सहज कुणीच तुमची चर्चा करणार नाही. तुमच्या कार्यानंच तुमची दखल घेतली जाते. आणि मागच्या मॅचचे हिरो संपूर्ण पालघरचं हे आर्यनचं मैदान दणानून सोडलं आणि मैदानाच्या चहूबाजूला नाव एकच राहिलं ज्याचं नाव होतं श्रेयस. 2 षटकांचा खेळ संपलाय. मृण्मयची धावसंख्या 8च्या सरासरीने 16 झालेत. इथून 4 ओव्हरचा खेळ आहे. जे एक माइंड टोटल असतं ना 40+ क्रिकेट जरी असलं तरी त्यांनी सेमीफायनलमध्ये 63 रन केल्या होत्या दंचार संघासमोर. इथून तुम्ही देखील किती एक्सपेक्ट करताय 40+ कडनं. अजून 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 चेंडूंमागे तब्बल 45 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल 40+ संघाचा. दरम्यान आपण खेळपट्टीवर बघायला गेलं तर सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतोय मिथुन पागदरे. एक नावाजलेला फलंदाज. मी म्हणेन ज्या काळामध्ये ते खेळत होते ज्यांचा पीक परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला होता त्या काळात यूट्यूब नव्हतं. त्यामुळे या प्लेयर्सना जास्त फेम मिळाली नव्हती. मात्र आजचं क्रिकेट बदललंय आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला फेम मिळणं निश्चितच आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. श्रेयस देव आजचा हिरो आहे हा उत्कर्ष. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आजचा हिरो आहे तो ज्यानं बॅटिंगनं आणि गोलंदाजीनं दोन्ही डिपार्टमेंटमध्ये मनं जिंकली. पुढचा बॉल मिथुन पागदरे यांच्यासाठी. आता रिव्हर्स स्विच.
मागच्या बॉलची तुलना जर तपासून पाहिली ना मृण्मयजी, हा बॉल आणखी स्लो, ज्यामध्ये हवा दिली, फ्लाईट दिली आणि बॉल तो डॉट देखील झालाय. गट्स लागतात. 6 स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्यासाठी गट्स दाखवलंय श्रेयसनं. खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळले श्रेयसने. धावसंख्येचा विचार करायला गेला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. आणि आता मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय का सीमारेषा पार? तर नाही, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. पंचांकडे दाद मागितलाय मात्र पंचांनी दाद फेटाळले का? येस, धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 रन धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. ज्या पद्धतीने सध्या मॅच चालू आहे 40+ आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजे ध्रुव 11 सातपाडी. अवधूतनं खूप चांगला बाईट दिला की आमच्या संघानं प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळा गेम चेंजर होता. यावेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल, सर्वसाधारण गोलंदाजी, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल चाललाय लॉंग लेग मधून, जिथे क्षेत्ररक्षक कुणी नाही, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू होता. उनबाटचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश ठाकूर. असे चेंडू कल्पेश सोडणार नाहीये. गोलंदाजाकडून झाली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडूला सरळ फेकून दिला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार आला. कल्पेश नावाचा ब्रँडेड षटकार 6. धावसंख्येचा विचार करायला गेला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. श्रेयस देव पुढचा चेंडू घेऊन तयार झालाय. श्रेयस कमबॅक करेल का? चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मैदानात काय घडतंय? मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचा फायदा झालाय ध्रुव 11 सातपाडी संघाला. उच्छळी दांडी संघाला लागलेला मोठा 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 हादरा. मिथून बॅक टू पवेलियन. ते 23 आणि 23 वरती दुसरा धक्का. मिथुन पागदरे यांना दुसऱ्या रनची थोडीशी घाई झाली आणि त्या अनुषंगाने त्यांना परतीचं तिकीट निश्चित करून दिलं. श्रेयसनं नवीन फलंदाज अनिल बाणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दंसार संघासमोर ज्यांनी अप्रतिम फलंदाजी केली त्यांचं नाव अनिल बाणे. गोलंदाजीनं फलंदाजांना शरणागती पत्करावी लागली, त्यांचं नाव अनिल बाणे. आणि आता फायनलच्या मॅचमध्ये भरपूर अनुभव घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर यंग टॅलेंट, युवा रक्त आपल्याला बघायला मिळतं. ध्रुव 11चं वेग मागच्या 3 बॉलच्या तुलनेत, मागच्या 4 बॉलच्या तुलनेत या बॉलमध्ये वेग जास्त दिला. जिथं वेगानं बॉल निघून गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपलंय ते म्हणजेच आतापर्यंत तिसरं. 23 रन धावफलकावरती. घेऊया डीजेवाला ब्रेक आणि येऊया मैदानाच्या. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू सो मच. 23 रन धावफलकावरती आहेत आणि 2 धक्के. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अपेक्षित आहेत धावा. इथे बॅटिंग करत असताना मृण्मयजी यांनी उल्लेख केला की 55-60चा, आणि त्या 55-60 कशा होतील? नुकताच जे आपण क्षणचित्र पाहिले फायनल प्रेझेंटेशनचे ते पाटील नेटवर्कच्या फुटेजने आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळतं. हे आमचं सुंदर पालघर आणि हे आमचं आर्यनचं मैदान, मैत्री ग्रुपचं आयोजन आणि त्यातली फायनल नाईटचे फायनल क्षणचित्र बघायला मिळतात. पाटील नेटवर्कची एंटायर टीम, नितेश पाटील स्वतः जोडले जात आहेत आणि हे सुंदर पालघर तुम्हाला बघायला मिळतं. याच पालघरनं टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती अनेक तारे दिले आणि हे मैदान त्याचं साक्षी आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. गोलंदाज अवधूत कामत. या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळला अवधूतने. फलंदाज अनिल बाणे आपल्याला पाहायला मिळतो, एक लेजेंडरी खेळाडू. मात्र फलंदाजाला हा चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातात आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन अवधूत कामत राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अवधूत तयार. राऊंड स्टम्प्सनं अनिल बाणेसाठी हाही बॉल चांगला हाताळला. या आधीचा बॉल आतमध्ये येणारा होता, यानंतरचा बॉल आता बाहेरच्या दिशेने वळण घेणारा होता. खूप चांगली गोलंदाजी, वैविध्यता ही तुमच्याकडे असायला हवी. तुमच्यामध्ये बदल असायला हवेत आणि ते बदल अवधूत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं योग्य वेळेला व्हेरिएशनवाली गोलंदाजी. आले सलग 2 डॉट बॉल.
होनहार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सातपाटी गावातून बिलॉंग करतो अवधूत कामत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, मात्र प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. चेंडूने दिशा घेतली मिड विकेट रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 24 रन धावफलकावरती. इथून येणाऱ्या काळात 24 जोडल्या गेल्या 50चा मॅच होईल. मजा येईल. एका बाजूला 40+ अनिल बाणेंची फिरकी, तदनंतर हरिकेतचा तो 2 ओव्हरचा स्पेल आणि चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये तीळमात्र शंका नाही. तमाम पालघरकरांचं स्वागत आहे या अंतिम रजनीमध्ये आणि अंतिम मॅच मध्ये. या वेळेला फुलरलेनचा बॉल अगदी खोलातला आणि फलंदाज इथे झालेत बाद. अर्थात कल्पेश यांनी इथे आपण पाहतात आता विकेट त्यांना जास्त खेळपट्टीत उभं नाही राहता आलं. गॉन. भगवान मारुती वडमारे उपविभाग प्रमुख पालघर पूर्व वीरेंद्रनगर घोलविरा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला आलेत 100 रुपयाचा कॅश प्राईज. आता इथे थोडंसं षटकारांची तंगीच चाललंय, कारण इथे ध्रुव 11 सातपाडीची जी गोलंदाजी आहे ती अचूक आणि धारदार. ती अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. अवधूत यांच्या मार्फत एक लेजेंडरी खेळाडू उंभाटचा सितारा कल्पेश बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज, एक भरभक्कम फलंदाज योगेश. दरम्यान धावसंख्येचा विचार करायला गेला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. उच्चळी दांडी संघाने आतापर्यंत 3 गडी घालवलेत. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत पाहायला मिळालं. पहिले अवधूत, त्यानंतर अमृत. एकदा रिपीट कर. प्रत्यक्ष आणि प्रत्येक षटकारासाठी भगवान मारुती वडमारे यांच्या माध्यमातून 100 रुपयात ते कॅश प्राईज जमा देखील झालाय. ऑल राईट, जमा होत आहेत आणि प्रत्येक षटकाराला कॅश प्राईज आहे 100 रुपयाचं. जाऊया मॅचकडे. अवधूत आलेत आणि अवधूत यांचा पुढचा बॉल चांगला बॉल अतिशय सुंदर पद्धतीनं. यावेळेला आपण पाहतात यष्टांच्या मागे दिवेश दिसत नाही. दिवेश मला ते वाटतं वेऊर येथे अंडरमचा सामना खेळण्यासाठी दाखल झालेत. मी म्हणेन की दिवेश जर एक संघाचे भरोसाचे खेळाडू असतील तर त्यांनी वेळ देणं आहे. तुम्ही मोठ्या लेवलला खेळता. अवधूत कामत संघासाठी समर्पण देत असता. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गॉसिप झाली त्यांनी देखील म्हटलं की महत्त्वाचा मॅच आहे मित्रा, परंतु हरकत नाही, हे क्रिकेट आहे. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी धरली उचलून आणि फलंदाज बाद झाले तिथे. गॉन. सागल्या बंधून जागतो संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो जणांसाठी राब राबतो सागल्या बंधून जागतो संकटात पाय रोवणी एकटा उभा ठाकतो शब्दांना घाल अशी की एक बीत साथ भगविला धन्यवाद धन्यवाद डीजे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्येचा विचार करायला गेला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. उच्छळी दांडी संघाला लागलेला मोठा हादरा योगेश बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय एक लेजेंडरी खेळाडू आसिफ मुच्छाले. प्रशांत शिंदे सर आणि एका बाजूला चंदू दादा, ओमकार संघाचे जुने जाणते खेळाडू, आणि त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पालघर माजी नगरसेवक चंद्रकांत वडे साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आणि आरिफ कलाडिया साहेब, तुम्हाला देखील विनंती करतो की आपण प्लीज या फायनल मॅचचा आपण आनंद घेतात, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक सामना चालू आहे. या वेळेला आपण पाहतायत अब्दुल सरांचं देखील, आरिफ कलाडिया सर आणि अब्दुल सरांचं देखील इथे स्वागत आहे. व्हाईट बॉल आलाय. मृण्मयजी, आता धावफलक मी म्हणेन की 4थं षटक संपलेलं आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाली. रिस्क घ्यावी लागेल 40+. येस येस, कंपल्सरी रिस्क घ्यावी लागेल. पहिला चेंडू आणि आता मात्र मोठा फटका. अनिल बानेने फेकून दिलाय. चेंडू सरळ आलाय मिड विकेट, सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार 6.
धन्यवाद धन्यवाद डीजे. उत्कर्षने आत्ताच मेन्शन केलं होतं. चला आता दुसऱ्या षटकासाठी 500 येतात. महेश जाधव आणि भगवान मारुती वडमारे यांच्याकडनं 100 झालेत. तुमचे 400 बाकी आहेत, देणार परत. धावसंख्या फलकावरती 31 आणि जिथे आपण पाहतात आता येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर जो उल्लेख तुम्ही करत होता ना मृण्मयजी की इथून तुम्हाला जोखीम जर नाही पत्कारली तर मग थोडासा उशीर झाला आणि ही जोखीम पत्कारलंय. धावा संख्या आता मोठ्या पुढे येत आहेत. येणाऱ्या काळात त्या आणखीन पुढे येणं गरजेचं आहे. मोठा फटका मारण्यात यश प्राप्त झालं अनिल बाणेला. पुढचा चेंडू घेऊन श्रेयस. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेत आहे, खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि उच्चळी दांडी संघाला लागलेला मोठा 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 हादरा. अनिल बाणे बॅक टू पवेलियन. थँक्यू सो मच. मनीष पटेल साहेब त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. मनीष पटेल साहेब थोडं आमचं कॉमेंट्री स्टुडिओ तो खाली करा. कुणाल जाधव आपल्याला बघायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. या स्पर्धेसाठी अथक परिश्रम आणि ते काहीतरी करू शकतात. प्रत्येकांची आशा असते त्यांच्याकडनं. कुणाल जाधव आपल्याला बघायला मिळतात. ते आले आणि गर्दी खाली झाली. हे तुमच्या नावावरचं जडत्व आहे. कुणाल जाधव पर्सनॅलिटी. ओमकार चाफेकर कालच्या दिवसात नाराजगी व्यक्त केली. बॅटिंग नाही झाली त्यांची, हरकत नाही. परंतु आज विनय चमकले. विनय यांनी मन जिंकणारं क्रिकेट दाखवलं. येणारी 10 वर्ष आता मला ते ऐकावं लागेल. विनय भाईंची बॅटिंग जबरदस्त क्रिकेट. त्यांचं आम्ही नामकरण सुद्धा केलं. आता त्यांना विनय नाही म्हणायचं, आता त्यांना आर्यन ग्राउंडचा बाहुबली म्हणायचं. वळूयात पुन्हा मैदानाकडे. धावसंख्येचा विचार करायला गेला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा. नवीन फलंदाजी मार्कवर कुशल. सातपाटी संघाने जर विकेट मिळवली तर आरिफ कलाडिया साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 200 रुपये. जाऊया मॅचकडे. गोलंदाज आले श्रेयस. बॉल क्रमांक आहे 4. वाह काय फटका खेळला. फक्त स्लाइड केलं, बॅटने दिशा दिली. बॉल चालला डीप मध्ये, मिळेल सिंगल आणि धावसंख्या आता फलकावरती मृण्मयजी जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 रन. नक्कीच खूप सुंदर फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 40+ लेजेंडरी खेळाडूंकडून. त्यांच्याकडून आपल्याला क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतं. कव्हरचा फटका असू दे, पॉइंटचा फटका असू दे, सुंदर फटके खेळण्यात यश प्राप्त झालंय 40+ खेळाडूंना निश्चित स्वरूपात. दरम्यान 5व्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा श्रेयस देव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर उभा ठाकलाय फलंदाज आसिफ मुच्छाले. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. श्रेयसच्या बोटातली जादू पाहायला मिळाली. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडूची सांगता. षटकारासाठी 200, हॅट्रिक षटकासाठी 500. अब्दुल भाई यांच्या माध्यमातून हे 500चं कॅश प्राइज आहे. 3 हॅट्रिक या वळला. आसिफ मुच्छाले यासाठी जाणले जातात. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. अब्दुल भाई यांच्या माध्यमातून 200 आलेत, सलग 3 आलेत तर 500 आहेत. येऊ दे. इथे आपण पाहतात षटकार तर आलाय, त्या समवेत एक संगीत देखील येईल. यस डीजे. तीनशे बाकी. ऑल राईट. इथे जर आपण पाहिलं तर एकंदरीत जर तपासून पाहिलं तर सलग 3 षटकार आले तर राकेश गरज साहेब यांच्याकडनं 1100. राहुल गरज साहेब यांच्याकडनं 1100 आहेत आणि हॅट्रिक षटकार आणि हॅट्रिक विकेट यांच्यासाठी आपण पाहतायत राहुल साहेब. आता बक्षिसांचं इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. टाइम आतमध्ये पाणी पोचवायचं आहे. हॅलो माईक चेक. दरम्यान सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला आसिफ मुच्छाले यांच्या फळीतून आणि त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय महेश जाधव यांच्या मार्फत.
इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5चा खेळ संपला 38 धावा. भगवान मारुती वडमारे यांच्याकडनं 2 षटकार झालेत आणि त्या प्रत्येक षटकाराला 100 होते. ऑल राईट. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 38 वरती अर्धा संघ गारत. ध्रुव 11 सतपाडीचा तिखट मारा, परंतु यावेळेला आसिफ मुछाले यांचा अगदी झंझावाती स्ट्रोक बॉलला पाठवून दिलं. जिथे आपण पाहतात लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध राजेंद्र गावित साहेबांच्या कटआउट्सला सलामी देणारा तो होता. खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा षटकार. संघर्षाच्या काळात पायवाटा न काढता आसिफ मुछाले यांनी तग धरून उभे राहिले. एका खराब बॉलची वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली, षटकार मिळाला. नजाकत दिसली आपल्याला, आसिफ मुछालेची नजाकत दिसली या चेंडूवर. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदिल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. खालती क्षेत्ररक्षक तैनात आणि उच्छळी दांडी संघाला लागलेला मोठा हादरा. कुशाल बॅक टू पवेलियन. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचे लाडके माझे मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळाले, आता उपमुख्यमंत्री आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांच्या कार्यकाळामध्ये खूप सुंदर पद्धतीनं एक लोकांचं जे सरकार होतं, जो उल्लेख केला नुकताच जिल्हा प्रमुख आले होते कुंदन संके साहेब, आणि त्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन या शिवसेनेनं काम केलं. आणि त्यांची जी स्पर्धा उत्तम मोरेश्वर घरत साहेब उतू काका यांनी मात्र ही एक सुंदर स्पर्धेचं आयोजन मैत्री ग्रुपनं जे निवेदन घेऊन गेले त्यांना ॲक्सेप्ट केलं. आणि 7 दिवसांमध्ये पालघरमध्ये क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा महाथरार, ज्यामध्ये अंतिम सामना चालू आहे. मृण्मयजी 38 रन झालेत. पहिल्याच बॉलवरती विकेट देखील आलाय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, एक डावखुरा फलंदाज आहे. मी पहिल्यापासून बोलत आलोय, आर्यनचं मैदान आणि डावखुरा फलंदाज एक वेगळंच नातं आहे. पुढचा चेंडू, पुलटा चेंडू होता. येस, फलंदाजाला चेंडू काही समजला नाही, प्रॉपर टायमिंग पाहायला नाही मिळत आपल्याकडून. येस, पंच दर्शवतात इट्स अ नो बॉल. धावसंख्येत 1+1 2 धावेने भर पडेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. आणि पुढचा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा बॉल बघायला मिळेल. सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि त्यावेळेला पडलेला नो बॉल धनसार संघासाठी देखील तेच झालं. सगळं व्यवस्थित मॅच कंट्रोलमध्ये होती आणि शुभम दुधकरचे 2 बीमर त्रास देणारे राहिले. आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये आदिलचा बीमर आलाय. येणाऱ्या काळात या बीमरनं तुम्ही वाचतील का? आसिफ मुछाले फटका तर खेळलाय जरूर बऱ्याच काळात. फ्री हिटचा बॉल आहे, जरी कॅच कॅरी तरी मात्र नाबाद. परंतु यावेळेला रनआउटची तुम्हाला जो धोका आहे तो टाळावा लागेल. 2 तर पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न आता होईल का? इथे आपण पाहतात तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. जे मोमेंटम असतं ना ते मागच्या बॉलवरती शिफ्ट झालं बॅटिंगच्या टीमचं. नक्की शिफ्ट झालाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. एकीकडे प्रज्वल, दुसरीकडे आसिफ. धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. इथे जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक जर तपासून पाहिलं शेवटचं आहे आणि ज्या शेवटच्या षटकात 43 धावा. संपूर्ण मैत्री ग्रुप यांचे आभार आहेत ज्यांनी ही स्पर्धेसाठी अथक परिश्रम. या वेळेला आपण पाहतात काय झालं, मोमेंटम शिफ्ट झालं. शेवटच्या षटकात मृण्मयजी जो उल्लेख केला ना, एक बीमर तुम्हाला मॅचमध्ये थोडंसं एका वेगळ्या दिशेकडे न्यायला लागले आता. येस, नक्कीच मोमेंटम शिफ्ट झालाय आणि सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. डावखुरा फलंदाज, मी पहिले सांगितल्याप्रमाणे आर्यनचं मैदान आणि डावखुरा फलंदाज एक वेगळंच नातं आणि त्या नात्याला साथ घातलाय प्रज्वलने. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 47. याही वेळेला बॉल थोडासा आतमध्ये येणारा राहिला. आसिफ मुछाले थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की दोस्त इस साइड में भी खड़ा हूँ, स्ट्राइक में मेरे को भी आना है. परंतु या वेळेला बाद झाले. 47 वरती 7वा धक्का. अर्ध्यापेक्षा जास्त संघ गारद झालाय. जिथे कुणाल जाधव तिथे गर्दी खाली होणार जरूर. आणि या वेळेला पुन्हा एकदा थोडंसं आपण पाहू शकाल धावसंख्या 47, 7 रन. विनय भाऊ घरत
तुमचं पुन्हा एकदा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आभार मानतोय, ज्यांनी 5 दिवस या स्पर्धेला आवाज देण्याची संधी दिली आणि अगदी आमच्या शेवटच्या 2 चेंडूंचं समालोचन विनय घरत आणि त्यांचे आम्ही खूप आभार मानतोय, ज्यांनी 5 दिवस या स्पर्धेला आवाज देण्याची संधी दिली. थँक्यू सो मच विनय भाई. आणि या पुढे 6 मे ते 10 मे ही स्पर्धा येते, त्याचं देखील निमंत्रण दिलंय आणि ही स्पर्धा याच मैदानात तुम्हाला एका वेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपात बघायला मिळेल. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 47 आणि आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 47 धावा. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. पंकज, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र, यॉर्करचा वापर केला आणि यश प्राप्त झालंय आदिलला. उच्चळी दांडी संघाला लागलेला तब्बल 8वा झटका. पंकज आले तसेच गेले. 8वा झटका. ध्रुव 11 सतपाडनी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी आम्ही का स्वीकारतो, तर गोलंदाजी आमची ताकद आहे. ज्या अनुषंगानं गोलंदाजीनं मन जिंकली आतापर्यंत. ध्रुव 11 सतपाडीसाठी आपण पाहिलंय तिखट गोलंदाजी. जो उल्लेख तुम्ही केला ना की भरपूर मोठ्या लोकसंख्येचं गाव आणि त्या लोकसंख्येच्या गावामधून 11 खेळाडूंचं निवड होणं एक मोठंच कामगिरी. रमेश अशोक उमतोल यांचं ATM कार्ड इथे पडलं होतं, ते आमच्या आयोजक मंडळींना सापडलंय. तर तुम्ही इथे असाल तर ते ATM कलेक्ट करा. रमेश अशोक उमतोल. आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. पंचांनी दर्शवला इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडली. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 48 धावा. 48 रन्स ऑन द बॉल. शेवटचा चेंडू. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र खालती क्षेत्ररक्षक तैनात. काय झालंय? अवधूत कामत कडून चूक झालंय आणि त्याचा फायदा झाला उच्चळी दांडी संघाला. धावसंख्येत एक धावेने भर पडेल. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 49 धावा. 49 रन्स ऑन द बोर्ड. 49 धावा आहेत आणि टार्गेट आहे 50चं. आता जो ATM कार्ड आपल्याला बघायला मिळतोय रमेश अशोक उमतोल जो इथे आलाय. कालच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर योगेश पाटील साहेब, नितेश पाटील यांचे बंधू, त्यांना आयफोन मिळाला होता. त्यांनी मोठ्या मनानं तो आयफोन परत केला. आजच्या या धाकधुक्याच्या जीवनामध्ये आणि फास्ट जीवनामध्ये कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाला सध्या 5 रुपयाची देखील मदत करत नाही. त्यावेळेला त्यांनी आयफोन परत आणून दिला. मिळाला होता, घेऊन घरी जाऊ शकत होते, परंतु माणुसकीचं नातं टिकवलं योगेश पाटील साहेबांनी. महावितरणच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत ते आणि खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धन्यवाद विनयजी घरत. थँक्यू सो मच. 5 दिवस खूप चांगली संधी तुम्ही आम्हाला क्रिएट करून दिली आणि इथून आता आम्ही थांबतोय. पुढील 6 षटकांसाठी मायक्रोफोनवरती युसुफ सय्यद सर आणि त्यांच्या साथीने मृण्मयी ठाकूर सर पुन्हा एकदा आपल्या समेत जोडले जातील. आमच्या कार्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. धन्यवाद डीजे. महाराष्ट्राचे आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून, भारतीय मिसाईल मॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून आणि ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद साहेब चषकाच्या अंतिम सामन्याच्या अंतिम 6 षटकांसाठी सुरुवात करतोय. आपण पाहताय साहेब चषक 2025 महाथरार ड्रोन व्ह्यू आमच्या स्क्रीनवर. अप्रतिम वर्क पार्टी नेटवर्क आणि अप्रतिम व्ह्यू आहे. खूप सुरेख, खूप सुरेख. नितेशजी पाटील बघा, नितेशजी पाटील हे सुद्धा नाव चर्चेत राहिलंय. प्रत्येक पाटील जेव्हा नावानं म्हणून आमच्या मुखामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील, पालघरमध्ये
नितेश पाटील. ज्या पाटील नेटवर्कनी 2017-18 साली सालवडच्या मैदानामध्ये मोबाईलनी पहिली स्पर्धा कव्हर केली. मोबाईलनी यूट्यूब लाईव्ह कव्हर केली सालवडची स्पर्धा, 15,000 अंडरम क्रिकेटची स्पर्धा. तदनंतर नितेश पाटीलने मागे वळून पाहिलं नाही. जर तुम्ही एखाद्या वेळा मागे वळून पाहता ना, कुठं ना कुठे तो तुमचा जो प्रवास आहे तो थांबतो. नितेश पाटीलने सुरुवात केली सिंगल कॅमेरा, तदनंतर डबल. आता पाहिलं तब्बल 6 ते 7 सेटअप नितेश पाटील पाटील नेटवर्कर आहेत. आणि पूर्ण पालघरमध्ये पालघरच्या बाहेर सुद्धा चांगलं काम आणि खूप कमी वेळामध्ये 1 लाख सबस्क्राईब त्यांचे झालेत. बघा आमच्याबरोबर मृण्मय ठाकूर आहेत. आपण सांगतो ना शोलेमध्ये ठाकूरला हात नव्हते, त्यांनी जंग विजय केला. मृण्मयकडे खूप सुरेख आवाज आहे, आपण त्याला ऐकतोय. बघा छोटा मुखामधून मोठा शब्द सांगतो. येणाऱ्या काळामध्ये मृण्मय नक्कीच तू चर्चेचा विषय असेल आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये. तर आपण अंतिम सामना पाहणार आहोत. आपण मातृभाषा मराठीमध्ये, मी राष्ट्रभाषा हिंदीमध्ये या सामन्याचा आनंद घेऊया. नक्कीच नक्कीच खूप मजा येईल तुमच्यासोबत समालोचन करून सुद्धा खूप मजा येईल. युसुफ सय्यद नाव ऐकलं की आपल्याला आठवतात मोठ्या मोठ्या स्पर्धा, ज्या स्पर्धांना युसुफ सय्यद सरांनी आपला आवाज, आपला गोड आवाज दिला. असे समालोचन आपल्याला आज आर्यनच्या मैदानावर लाभले. आपले उत्तम भाऊ सुद्धा आम्हाला दाद देत आहेत, आम्ही त्यांचं सुद्धा खूप आभार मानतोय. धन्यवाद काका. मी तुम्हाला नेहमी काकाच बोलतो कारण आपला माणूस वाटतात तुम्ही आम्हाला. आणि आर्यनचं मैदान ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला, ते पालघरचं MCG दिसतंय. एक व्ह्यू बघा. आणि पाटील नेटवर्कचा जो तुम्ही उल्लेख केला, मी एका शब्दात उल्लेख करेल पाटील नेटवर्कचा, क्वालिटी देतो या पाटील नेटवर्क सर्वांना. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे ध्रुव 11 सातपाडी आणि दुसरीकडे उच्चई दांडी. पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि पहिल्या इनिंगमध्ये उच्चई दांडी संघाने तब्बल 49 धावा फटकावल्या आणि 50 धावांचं मोठं आव्हान ध्रुव 11 सातपाटी संघाकडे ठेवलंय. आणि ध्रुव 11 सातपाटी संघाला सामना जिंकायचा असेल तर 36 चेंडून मागे 50 धावांचं आव्हान आहे. तो वेलकम बैक. इस वक्त साहेब ट्रॉफी 2024 में मैं यूसुफ सर सभी का स्वागत करता हुआ. देखिए दर्शकों की काफ़ी ज़्यादा भीड़ है और रात के लगभग बज चुके हैं, हमारे घड़ी में 11:46, 11:45 बज चुके हैं. और आखिरी 6 ओवर्स काफ़ी महत्वपूर्ण होंगे. 6 ओवर 50 का यह लक्ष्य काफ़ी बेहतरीन रहेगा. कहते हैं ना, 2 चीज़ें आपको ध्यान में रखनी होती है, बिलीव एंड अचीव. अगर आप अपने आप पे बिलीव करते हैं तो कोई भी लक्ष्य आप अचीव कर सकते हैं. 40+, एक तरफ ओल्ड इज गोल्ड और एक तरफ यंगिस्तान. नक्कीच आपल्याला खूप सुंदर सामना पाहायला मिळेल. एकीकडे लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे अनुभवाचं भांडार, आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते एक सळसळतं रक्त. किनारपट्टीवर राहणारी लोक, सातपाडीची लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्ण आर्यनच्या मैदानावर. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. लेट द गेम बिगिन. पहिला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू होता. भावेश नावाचा ब्रँडेड फटका इकडे पाहायला मिळेल का? येस. तिकडे काय होतंय मैदानामध्ये? एक छोटी धाव घेण्याच्या नादात ध्रुव 11 सातपाटी संघाला लागलेला मोठा 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 हादरा. आदिल चुनेवाला बॅक टू पवेलियन. शुक्रिया डीजे मास्टर. देखिए वहाँ पर जो शॉट को अंजाम दिया था भावेश पाटिल ने, हालांकि राकेश किन्हीं से गलती हुई मगर वो गलती का भुगतान आदिल चुनावला को भुगतना पड़ा. हालांकि जब भावेश आगे आए, उन्हें लगा कैच होगा, वो आकर आधे में रुके. आदिल भी गेंद को देखते रहे और वो गलतियाँ कहीं ना कहीं गलत साबित हुई. जब आप विकेटों पर दौड़ते हैं ना मरुण में, आपके मुख से 3 शब्द आना काफ़ी ज़रूरी होते हैं. यस, नो वेट, चल रुक नहीं. जब आप ये 3 शब्द अपने मुख से उच्चार करेंगे तो आपके स्कोर पर रन्स बनेंगे, आपके विकेट भी बचे जाएंगे. और यहाँ पर एक गलती पहली गेंद पर हुई है, मगर जिस तरह से रिकेश मेहर ने शुरुआत की है वो बढ़िया रही. हालांकि राकेश की नहीं, 2 मैचों में खराब फील्डिंग कर रहे हैं. पिछले मैच में योगेश गणित ने जो शॉट खेला उस पर चौका छोड़ा, इस मैच में कैच छोड़ा, मगर एक बेहतरीन खिलाड़ी की सूची में उनका नाम आता है. यहाँ से 50 बनाने आने वाली गेंदें होगी 35. मैच बढ़िया चलेगा.
इस वक्त न्यू बैटर उमेर को इस वक्त तीसरे क्रमांक भेजा गया। देखिए प्लानिंग काफी अलग रही। पिछले मैच में जब सातपाटी 11 के खिलाफ दुर्लभ सातवें बल्लेबाजी कर रही थी, उमेर को मौका नहीं मिला था बल्लेबाजी के लिए। छठे क्रमांक पर श्रेयस शाह, उन्होंने लगातार 3 छक्के लगाए थे। ऑन पर खेलने का प्रयास, गेंदबाज के पैरों से गेंद टकरा कर निकली है। क्या कमेंट बन रहा है, देखिए वहां पंकज आए, व्हाट अ फील्ड। देखिए दर्शकों में गुजारिश करना चाहूंगा, 40+ के खिलाड़ी हैं, एफर्ट बढ़िया है, कमिटमेंट अच्छा है, इन खिलाड़ियों के लिए तालियां जरूर बजनी चाहिए। बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन एफर्ट। नक्कीच दाद दिली पाहिजे या खेळाडूंना। 40+ खेळाडू आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत आणि या वयात सुद्धा क्रिकेटला आपलं सर्वस्व देत आहेत हे खेळाडू। दरम्यान हिंदी भाषा आली म्हणजे आपल्याला आठवतं युसुफ सय्यद यांचं नाव, आणि ते सुद्धा आता आपल्याला रंगात पाहायला मिळत आहेत। वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत हरिकेश यांच्या मार्फत। फलंदाज भावेश पाटील आहे, मात्र फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि अजूनही खातं खोलता आलं नाहीये सातपाटी संघाला। काय म्हणाल? अजून 3 गेंदें काफी बेहतरीन डाली है। हुसैन की भी तारीफ करनी होगी, जिसने पिछले मैच में कैच को अंजाम दिया। देखिए में जब आपके पास अनुभव होता है ना, तो आपके पास बहुत कुछ होता है, और अनुभव के साथ आप किसी भी लक्ष्य को डिफेंड कर सकते हैं। हरिकेश और सभी खिलाड़ी के पास है। भावेश बैठक खेला है, डीप कॉर्नर पे खिलाड़ी नहीं है। गेंद इस वक्त मैदान के बाहर, घुटना टेक और सिक्सर देख, बेहतरीन छक्का, 6 रन। धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक। देखिए शुक्रिया, हमारे बीच इस वक्त भगवान मारुति वडमारे उपविभाग प्रमुख पालघर पूर्व, हर छक्के के लिए 100 रुपए का नाम दिया जा रहा। देखिए हम लगातार कह रहे हैं भगवान सर की जेब में गांधी हो ना, दिल में जीतने की आंधी होनी चाहिए, और 2 टीमें इस वक्त दिल में आंधी लेकर उतरी है मैदान के अंदर। वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली पॉइंट रिजन मध्ये, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत। सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत। धावसंख्येत 2 धावेने भर पडेल। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड। देखिए 8 रन लगे हैं, अभी भी 1 गेंद का खेल बाकी होगा। देखिए बहुत से इनामात इस प्रतियोगिता रखे गए हैं, अनाउंसमेंट हम जरूर करेंगे, मगर चलेंगे मैदान की तरफ। क्या गेंद डाली है, अनुभव है, और एक तरफ यंग टैलेंट, एक तरफ दुर्लभ सातपाटी, एक तरफ यंग अचीवर स्पोर्ट्स प्रेजेंस उच्छली दांडी उनबाट। देखिए जो इनामात हैं इस प्रतियोगिता में, अचीवर स्पोर्ट्स की तरफ से मोस्ट वैल्यूएबल प्लेयर, उसे एक खूबसूरत बल्ला दिया जाएगा। बेहतरीन गेंदबाज, बेहतरीन बल्लेबाज, बेहतरीन फील्डर और प्लेयर ऑफ द सीरीज खिलाड़ी के लिए एकवीरा स्पोर्ट्स, पवनजी तरे और सुयोग जी तरे, इनकी तरफ से एक ब्रांडेड टी शर्ट्स, उन सभी का हम धन्यवाद करना चाहेंगे। देखिए मैच की बात की जाए, 1 ओवर 8 रन 1 विकेट, अब बनाने 42, आने वाली गेंदें होंगी 30, यानी 5 ओवर 42 का पीछा करना है। 8.40 के औसत से प्रति ओवर आपको रन बनाने। देखिए अमरुण में आप इस मैच को किस तरह देख रहे हैं? मैच में जिस तरह से अनुभव एक तरफ यंग टैलेंट, एक तरफ यंगिस्तान, एक तरफ ओल्ड इज गोल्ड, क्या कहेंगे इस मैच के बारे में? नक्कीच मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की ही मॅच आहे, ही ग्रँड फिनालेची मॅच आहे आणि या मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे। एकीकडे 40+ चे लेजेंडरी खेळाडू, दुसरीकडे सातपाटी गावचे सळसळत रक्त असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आसिफ मुच्छले। पहिला चेंडू घेऊन तयार झालाय आसिफ, सामना करेल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाजी मार्कवर उमेर। क्षेत्ररक्षक सदोन असताना आपल्याला पाहायला मिळतोय आसिफ, एक लेजेंडरी खेळाडू ज्याच्याकडे अनुभवाचं भांडार आहे, असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू घेऊन खोलवा टप्प्याचा चेंडू होता, येस इकडे पंच आपल्याला काय दर्शवतील, इट्स अ वाईड बॉल, स्वैर मारा। धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेने भर पडेल। 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा। देखिए इस वक्त वाइड गेंद डाली आसिफ मुच्छले ने। पिछली ओवर की भी शुरुआत इस तरह से हुई थी, मगर हैट्रिक लिया था इस गेंदबाज ने, दूसरे गेंदबाज बने इस प्रतियोगिता में जिन्हें हैट्रिक विकेट चटकाई है। 9 रन लगे हैं, 1 विकेट, 50 का पीछा करना है। दूसरी ओवर प्रगति पथ पर जड़ में रखा था। देखिए वहां पर सेंसिटिव क्रिकेट हमें देखने को मिलता है। देखिए उमेर को पता कि यहाँ से बड़े शॉट्स आप खेल सकते हैं, मगर गेंदबाजों को टारगेट करना होता है।
आपको पता है आपके सामने एक बेहतरीन गेंदबाज है, एक लेजेंडरी खिलाड़ी जिन्होंने अंडरम के साथ शुरुआत की, उसके बाद देखते ही देखते ओवरऑल क्रिकेट में एक बड़ा नाम बनता गया। वो खिलाड़ी मैदान के अंदर 10 रन लगे, 1 विकेट, 1 ओवर 1 गेंद का खेल समाप्त हुआ है। 29 गेंदें 40 बनाने। येस, वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। या ठिकाणी पाहायला गेले तर पहिले ताकद आणि भावेश पाटीलची नजाकत पाहायला मिळाली। चेंडूला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार येतोय भावेश पाटील नावाचा ब्रँडेड चौकार 4। मास्टर देखिए धर्मवीर आनंद की साहब का संगीत बजाया गया। साहिब ट्रॉफी 2025 आज की अंतिम रात और अंतिम मैच चलता हुआ। 14 पर 1 विकेट, भावेश अच्छी बल्लेबाजी करे, 7 गेंदे, 12 पर बल्लेबाजी करें। इस वक्त ऑन साइड पर, वाह व्हाट अ हिट, बेसबॉल हिट, गेंद मैदान के बाहर हवा से बातें करती हुई 6 रन। शुक्रिया डीजे मास्टर। देखिए इस वक्त प्रश्न चिन्ह निर्माण हुआ है। आसिफ मुछाले जैसे गेंदबाज के ऊपर हल्ला बोल किया गया, जिन्होंने इस वक्त पिछले मैच में हैट्रिक विकेट चटकाया था, उस गेंदबाज पर दबाव चर्चा की जा रही। कप्तान वहां पर हैं, पंकज वहां पर है, कब चर्चा की होगी। देखिए कहते हैं जब जब चर्चा तो कुछ ना कुछ खर्चा होता है, तो कहते हैं कि बड़ों लोग की राय और वक्त वक्त पर चाय काफी जरुरी है। येस, नक्कीच युसुफ सर। वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट केलाय भावेश पाटीलने, म्हणून तो एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। खराब चेंडू होता, फेकून दिला, चांगला चेंडू होता, रिस्पेक्ट दिला। धाव संकेत 1 धावेने भर पडेल। जरूर क्रिकेट के ये नियम भी है। देखिए आप अच्छी गेंदों का सम्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो, क्रिकेट का मंत्र रहा है, वो यहाँ पर देखने को मिलता है। उमेर इस वक्त स्ट्राइक पर 1 गेंद 1 पर बल्लेबाजी करें, 21 पर 1 विकेट, पैरों पर गेंद हल्के बल्ले से खेला। देखिए कलायों का यहाँ पर इस्तेमाल किया गया। पंकज वहां पर पहुंचेंगे, 1 रन पूरा किया बल्लेबाजों ने, स्कोर कार्ड पहुंचता हुआ 22। अभी भी आने वाली इनिंग्स में गेंदें होंगी 25 गेंदें और बनाने इस मैच को जीतने के लिए 28। येस, एक षटकारानंतर खूप सुंदररित्या 2 चेंडू हाताळलेत आसिफने, हा अनुभव आहे युसुफ सर। येस, वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे काय झालंय, भावेश पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलंय। ही तुम्ही कॅच सोडली की मॅच सोडली, थोड्याच वेळात कळेल आपल्याला। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 22 धावा। देखिए दबाव है, ये दबाव है जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज। स्कोर कार्ड 23 रन लगे हैं, 2 ओवर की समाप्ति का 23। अब बनाने इस मैच को जीतने के लिए 27। देखिए जो कैच छूटा हरिकेश मेहर की तरफ से, वो दबाव है, क्योंकि बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, आप स्कोर को डिफेंड कर रहे हैं, तो मन में बहुत कुछ चलता है। जब आप क्रिकेट खेलते हैं तो बहुत सा चलता है कि बल्लेबाजी अच्छी नहीं हुई है, लो स्कोरिंग मैचेस हैं, किस तरह से डिफेंड करना होगा, एक बेहतरीन गेंदबाज भी हैं, तो कुछ चलता है दिमाग में, तब इस तरह की गलतियां होती है। हालांकि बेहतरीन से बेहतरीन खिलाड़ी आप जब परीक्षाओं में जाते हो ना, तो वहां पर थोड़ा सा बैकफुट पर आते हैं। ये क्रिकेट है, मैंने पहले भी कहा है मनोज में कि भारतीय राजनीति, भारतीय क्रिकेट जितना रंग नहीं बदलता है, उससे ज्यादा रंग बदलने वाला क्रिकेट का खेल है। कभी इस पार कभी उस पार, मगर किसी एक का बेड़ा होता है पार। नक्कीच युसुफ सर, तुम्ही जे सांगितलं अत्यंत आवश्यक गोष्ट होती। आणि युसुफ सर जेव्हा हिंदीमध्ये बोलतात तेव्हा अत्यंत सुंदररित्या फलंदाजांना समजावून सांगतात, आणि हिंदी आलं त्यांची एक राष्ट्रभाषा आली की त्यांचा रंग आपल्याला पाहायला मिळतात युसुफ सरांकडून। वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। देखिए बहुत बहुत शुक्रिया मनोज में। और देखिए इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे अनिल बाणे, पिछले मैच के हीरो। ओके बढ़िया गेंद। देखिए चंद्रशेखर बड़े सर हैं और उनके साथ राहुल जी गरत, इनकी तरफ से हैट्रिक विकेट और हैट्रिक छक्कों के लिए 1000 रुपए का नाम है। 23 पर 1, 2.1 गेंदें हो चुकी हैं इस वक्त। ये बढ़िया गेंद और एक बिंदी गेंद लगातार।
देखिए 2 गेंदें डॉट आई है, कमबैक करने का मौका इस वक्त अनिल पांडे के पास। देखिए हमारे मंच पर हम सत्कार करेंगे जिन्होंने 5 दिन हमारे इस प्रतिनिधि आवाज दी है, उत्कर्ष पाटिल, इनका सम्मान किया जाएगा। और देखिए इस वक्त एक रन बढ़ो, दूसरे का प्रयास, उमेर तेज दौड़े, वहां पर राकेश शाह, गलती हुई है। उत्तम जी गरज सर के शुभ हाथों से हम इस वक्त सम्मान करेंगे मिस्टर उत्कर्ष पाटिल का। तालियां बजाइए उत्कर्ष के लिए, बेहतरीन कमेंट्री 5 रात हमने सुनी, बेहतरीन आवाज। देखिए 25 पर 1 प्रफुल्ल जी पाटिल, इनकी तरफ से हर एक 6 के लिए 200 रुपए के इनाम है। देखिए शेयर मार्केट ओपन हो चुका है, एटीएम सभी ने ओपन किया है बल्लेबाजों को, गेंदबाजों के लिए, मगर मैच जो बन रहा है ना वो कहीं ना कहीं इस टूर्नामेंट में सबसे बेस्ट मैच होगा। देखिए इस वक्त कदमों का इस्तेमाल करना चाहते हैं, हल्के बल्ले से खेला, दो एक सिंगल आएगा, दूसरे का प्रयास, खराब फील्डिंग, वहां पर हरिकेश मेहर गलतियां कर रहे हैं, लगातार गलतियां हो रही हैं। पहली 2 गेंदें बिंदी, पिछली 2 गेंदों पर 4, 27 लगे हैं बनाने 23। सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतो, एका ठिकाणी ध्रुव इलन सातपाटी, दुसऱ्या ठिकाणी उच्छळी दांडी। आता मात्र समीकरण चेक करून पाहिलं, 20 चेंडू 23 धावा, 20 चेंडू, अतिशय रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळतो आर्यनच्या मैदानावर। भावेश पाटीलला एक जीवदान देण्यात आलं होतं आणि त्याचा खूप मोठा इफेक्ट होणार आहे उच्छळी दांडी संघाला। होळीयात पुन्हा एकदा मैदानाकडे, गोलंदाजी मार्कवर एक लेजेंडरी गोलंदाज अनिल बाने, आणि आता मात्र भावेश पाटील नावाचा ब्रँडेड फटका चेंडूला फेकून दिलाय सरळ डाऊन द ग्राउंड, षटकार 6। क्या शॉट खेला है, देखिए क्या शॉट खेला है। इस वक्त स्लॉट में गेंद थी, पार्किंग प्लॉट में गेंद को भेजा है, और जैसे ही बल्ले से गेंद टकराई, क्या बेहतरीन आवाज आया और उस गेंद पर लिख दिया था साहेब ट्रॉफी 6। भावेश पाटिल अपने रंग में है, 33 लगे स्कोर कार्ड पर, मात्र बनाने 17, आने वाली गेंद होगी इस इनिंग में अभी भी लगभग 19। आणि निमिष मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं या षटकाराला भावेश पाटील साठी। देखिए लगातार इनामी राशि लगाई जा रही है, खिलाड़ी को प्रोत्साहित करने वाले काम कर रहे हैं। बढ़िया गेंद, ये कमबैक बढ़िया रहा। देखिए मुर्मे गेंदबाज के पास हमेशा मौके होते हैं, आपके पास जब आप 2 से 3 गेंदे में आते हैं, छक्के लगते हैं, चौके, आप गेंदबाजी में डॉट गेंदे डालकर विकेट चढ़ कमबैक करते। यहाँ पर अनिल पांडे ने रन खर्च किए 10, आने वाली 18 गेंदे में 17। देखिए 18-70 का ये मैच है, 33 लगे, 1 विकेट आया, मगर भावेश पटेल जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, 16 गेंदे 30 उन्होंने बनाए हैं। मगर ये मैच है ना, मैच कोई भी जीते, कोई भी टीम चैंपियन बनेगी, मगर यहाँ पर जीत हासिल होगी साहेब ट्रॉफी कमेटी की। सम्मानीय आदरणीय उत्तम जी गरज साहब की, उनकी पूरी टीम जो मेहनत की है, मैं दर्शकों से गुजारिश करूंगा एक कमेटी के लिए तालियां जरूर बजाइए, जिन्होंने 5 दिन इस मैदान को पूरे दिन में बदला है। रात के वक्त सितारा भी इतना नहीं चमकता जितने ये मैदान चमक रहा है। नक्कीच युसुफ सर, तुम्ही सांगितलं, खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही, कारण मैत्री ग्रुप आहे आणि मैत्री ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळाला। या मैदानाची सेवा सर्वांनी केली आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली। देखिए मैत्री यानी दोस्ती, ये ऐसा शब्द है ना, 2.5 अक्षर का ये नाम, खुदा भी ऊपर वाला भी ये नहीं बनाता। भाई आपको घर में मिलता है, मगर दोस्ती आपको खुद चुननी पड़ती है। और मैत्री जो नाम है ये जो चुना गया है ना, और लगातार इसी तरह से चलता रहे, हम यही दुआ करेंगे। मैत्री ग्रुप, और ये ग्रुप एक ताकत है उत्तम गरज साहब की, और ये ताकत हमेशा बनी रहे, क्योंकि कहते हैं ना कि जिंदगी में अगर संघर्ष आपको सीखना है तो उस बीज से सीखो, तो जमीन का सीना चीरकर एक पेड़ में तब्दील होता है। ये मैत्री ग्रुप ऐसा है जो यहाँ पर तब्दील हो चुका है और अपने ग्रुप के माध्यम से सभी को छाव दे रहा है। नक्कीच नक्कीच, आणि तुम्ही उल्लेख केला उत्तम काकांचा, त्यांचा हात नेहमीच असतो मैत्री ग्रुपच्या मागे, आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळते। दरम्यान वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे, संघाच्या वतीने चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रज्वल, एक डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन सामना करेल उमेर, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तनला ओळखलं उमेरने,
दिशा दिली. शॉर्ट थर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 34 धावा. देखिए अलग रोल निभा रहे हैं इस वक्त उमेर. हल्के बल्ले से गेंद को ढकेला. भावेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उन्हें स्ट्राइक पर लेकर आया. 16 में 30 बनाए हैं, 34 लगे स्कोर कार्ड पर. 17 गेंदे और 16 बनाने. देखिए ये जो 16-17 है ना, ये उम्र भी बहुत बेहतरीन होती है और यहाँ पर यही स्कोर कार्ड देखने को मिलता हुआ. 16-17 उसमें बहुत सी ऐसी चीजें आप करते हैं ना जो आपको आगे जाकर तकलीफ दे होती है और यहाँ पर यही गलती की है. प्रयास बढ़िया रहा था. राकेश किनी से लगातार गलतियां हो रही हैं. दूसरा जीवन दान दिया है भावेश पाटिल को. वही खिलाड़ी 2 कैचेस. देखिए 2 जीवनदान राकेश ने दिया और तीसरा जीवनदान वो दिया था हरिकेश ने. मैं राकेश के बारे में चर्चा कर रहा था. प्रयास अच्छा रहा था. समुद्र में जिसे डाइव लगा थी वो डाइव लगाई थी, मैं कैच छूटा है. वाह, स्विच हिट, अल्टी पल्टी, गेंद मैदान के बाहर कल्टी. 6 रन. केविन पीटरसनची आठवण आली मला. काय फटका खेळलाय उमेरने. सरळ चेंडूला फेकून दिलाय. पॉइंट रिजनच्या बाहेर आलाय उमेर नावाचा ब्रँडेड षटकार 6. आणि येस, निमिष मोहिते यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते उमेर यांच्यासाठी. तुम्हाला केव्ही पीटर आठवले. मला आठवण आली असा एक खेळाडू ज्याने पालघरचं नाव उंचावलं, विशाल खोत. त्या सगळं रिव्हर्स कोणीच खेळला नाहीये आतापर्यंत. नक्कीच नक्कीच. विशाल खोत. प्रफुलजी साहेबांकडे 200 मध्ये कॅश प्राइज आहे या षटकासाठी. हलक्या बॅटने खेळलाय. भाऊकडून चुकी झाली आहे. डायरेक्ट हिट इज डेंजरस. बोर्ड वरती उमेर मैदानाच्या बाहेर. झेल निसटला परंतु धावचीत झालाय. हॅलो, माईक चेक. दरम्यान मैदानावर उपस्थित हेमंत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. दरम्यान मैत्री ग्रुप म्हटलं की सर्व कार्यकर्ते असतात, मैदानाला नेहमी हेल्प करत असतात आणि केतन पाटील यांची सुद्धा सहकार्य लाभलंय आम्हाला. केतन पाटील, माफ करा. देखिए इस वक्त प्रज्वल गेंदबाजी पर हैं. 41 लगे अब बनाने 9. मैच का ऑफिस जो रोमांच. मैं शुक्रगुजार रहूंगा, धन्यवाद करना चाहूंगा केवल दादा पाटिल, विनय जी घरत, विश्वजीत जी अहेर, कुणाल जी जादव और पूरी उनकी टीम और साथ साथ इस टूर्नामेंट के शिल्पकार उत्तम जी घरत साहब, जो 5 दिन हमें यहाँ पर मौका दिया इस टूर्नामेंट का घटक बनने का. मैं भी एक मैत्री 11 साहिब चर्चा का घटक बन चुका हूँ. मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूंगा सर आप लोगों का. बल्ले का ऊपर सीधा लगाया. क्या देखा जाए, अनिल बाणे गेंद के नीचे गेंद को फील करने का प्रयास किया गया. एक सिंगल आएगा. दूसरे का प्रयास भी करने का मन बना रहे थे भावेश, मगर रुका गया उमेर द्वारा. देखिए एक सिंगल के साथ स्कोर आगे चलता हुआ शेष है और एक सिंगल के साथ स्कोर आगे चलता हुआ फिलहाल 42. 8 बनाने. गेंदे होंगी 13 गेंदे 8, मगर अभी भी मैच बन सकता है. कंपल्सरी चेसिंग ये नियम है. यहाँ से 13 गेंदों में अगर 2-3 गेंदें डॉट आती हैं, गुच्छों में अगर विकेट आएंगे, 1-2 विकेट गुच्छे में अगर आप चटकाते हैं तो आपको भी कमबॅक करने का मौका मिलेगा. मेहनत करावी लागेल. 40+ संघाला मेहनत करावी लागेल. हा सामना यापुढे जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू आपण पाहिला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली कव्हर रिजन मध्ये. धावसंख्येत 1 धावेने भर पडली. धावसंख्येचा विचार करायला गेला 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 12 चेंडू. देखिए 43 पर पहुंचा स्कोर कार्ड अब बनाने इस मैच को जीतने के लिए. 7-12 गेंदे 7. देखिए 7-12 ये जो आंकड़ा है ना सभी रियल एस्टेट एजेंट को पता होगा कुणाल भाई. 7-12 यहाँ पर 12 में 7 हर एक प्लॉट पर ये नंबर लगा रहता है. कुणाल जाधव प्लॉट 7-12 ऐसा लग सकता है. नक्कीच नक्कीच. आणि 7-12 तुम्ही बोलले, मला हॉटेल 7-12 आठवलं. संडे झालाय आज. एकदा ही स्पर्धा संपली का जायचं, सर्वांना खायलाच जायचं आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे. पहिला चेंडू अनिल बाणेचा.
चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तनला हेरलाय श्रेयस देव नावाचा ब्रँडेड फटका, चेंडूला सरळ फेकून दिलाय थर्डमॅन, सीमारेषा पार, येतोय चौकार 4. धन्यवाद दीजिए। देखिए श्रेयस देव, हालांकि ध्रुव 11 सातपाटे के लिए देव का काम किया है। ये जो मेगा फाइनल आप देख रहे हैं ना, श्रेयस की वजह से देख रहे हैं। ध्रुव सातपाटे बैकफुट पर थी, 3 छक्के लगाए सेमीफाइनल में, और अब बनाने 3, ओनली 3, 11 गेंदें 3। हल्के बल्ले से खेला गया, सिंगल वहां पर बटोरा जाएगा। अब स्ट्राइक पर हो गए भावेश पाटिल, हैंडसम बॉय ऑफ सातपाड़ी। मैंने कहा ना कि सातपाड़ी का अभिमान भावेश पाटिल एक ऐसा खिलाड़ी है, जब भी टीम को जरूरत है तब इस खिलाड़ी ने अच्छी बल्लेबाजी की है। अगर इस बल्लेबाज को आउट करना 3 से 4 गेंदे, अगर वो सेट हो गए फिर वो सेट हो गए। रोहित शर्माची आठवण करून देतो हा फलंदाज, काय सुंदर फलंदाजी केलंय भावेश पाटीलने। पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मात्र इकडे आपल्याला पंच झाकीर शेख सर दर्शवतायत येस इट्स अ वाईड बॉल, स्वैर मारा, धाव संख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल। मात्र 1 रन की दरकार, 49 लग चुके हैं सातपाड़ी। ध्रुव सातपाड़ी, हिलेश चौधरी टीम चैंपियन बनने के दरवाजे पर, और इस वक्त हवा में गेंद, इस वक्त चैंपियन साहेब ट्रॉफी 2025 की बनी है टीम चैंपियन ध्रुव 11 सातपाड़ी।